निवडणुकीचे पडघम वाजू लागले की उमेदवार मतदारांना आपणच कसं योग्य आहोत हेच बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात। निवडणुकीच्या मैदानात उतरणारे सगळेच जेव्हा उमेदवार म्हणून समोर येतात तेव्हा त्यांची संपूर्ण सखोल माहिती मतदार राजाला असायलाच हवी। येत्या निवडणूक काळातील काही संभाव्य इच्छुक उमेदवारांचा आढावा घेताना यामध्ये सौरभ शिंदे हा उमदा कार्यतत्पर तरुण लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचं आमच्या सर्वेक्षणात समोर आलंय। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा हा तरुण सेंट झेवियर्स या नामांकित शिक्षण संस्थेत मास्टर इन पब्लिक पॉलिसी अर्थात नागरी धोरण या विषयात पदवी धारण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी लंडन येथील विख्यात विद्यापीठ असलेल्या क्वीन मेरी या युनिव्हर्सिटीतून सार्वजनिक प्रशासन विषयात MSc पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आकर्षक पॅकेजच्या नोकरीत रममान न होता हा तरुण सामाजिक कार्यात उतरला आणि स्वतःला त्यात झोकून दिला। गणेशोत्सव काळात गणेश दर्शन निमित्तानं सौरभ शिंदे यांच्यासमोर घणसोली सिम्प्लेक्स कॉलनी या वसाहतीमध्ये दुरावस्था झालेल्या घरांची कैफियत स्थानिक नागरिकांनी मांडली। यानंतर सौरभ शिंदे यांनी कंबर कसली आणि पूर्णपणे या कार्याला त्यांनी स्वतःला अर्पित केले। विद्यमान आमदार तथा माथाडी कामगारांचे शीर्ष नेते माजी मंत्री काका शशिकांत शिंदे व माथाडी कामगार नेते वडील ऋषिकांत शिंदे हा राजकीय कौटुंबिक वारसा लाभला असल्यानं त्यांचं अनुभव संपन्न मार्गदर्शन सौरभ यांना लाभत आहे। परिणामी उच्च विद्याभूषित सौरभ यांचे स्वतःचे कार्य आणि घरातील अनुभव संपन्न वारसा या जोरावर त्यांनी सुरू केलेल्या राजकीय सामाजिक कार्याला मजबूत साथ मिळत आहे। कष्टकरी श्रमजीवी माथाडी कामगारांसाठी अवघा शिंदे परिवार समर्पित भावनेने 3 दशकाहून अधिक काळ कार्यरत असल्यानं तसंच आर्थिक दुर्बल घटकांची दुःखे जवळ अनुभवत असल्यानं सौरभ यांना सामाजिक आणि राजकीय याचे धडे घरातच गिरवता आले। शैक्षणिक जोड, घरातील वारसा आणि सामाजिक कार्याची आवड या त्रिसूत्रीवर त्यांनी काम सुरू ठेवलंय। सिम्प्लेक्स भागातील महिलांनी त्यांच्या घरांच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केल्यावर त्यांनी इमारत पुनर्विकास विषयावर बारकाईने अभ्यास करून स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार सिम्प्लेक्स मधील निवासी इमारतींचा पुनर्विकास करून आकर्षक घरे उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने आज सौरभ कार्यरत आहेत। यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा अनुभव अतिशय फायदेशीर ठरत आहे। सार्वजनिक प्रशासनातील ज्ञानामुळे ते पारदर्शक आणि पद्धतशीर दृष्टिकोनातून हे शक्य करू शकले। त्यांनी 6 सोसायट्यांना एकत्र आणले। त्यांच्यावरील विश्वासामुळे ते 6 महिन्यात रहिवाशांची संमती मिळवू शकले। टेंडर प्रक्रियेद्वारे बिल्डरची निवड करू शकले आणि पुनर्विकासाच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा सुरू करू शकले। सामाजिक कार्यात जोडले गेलेले सौरभ शिंदे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत मदत नव्हे आपलं कर्तव्य या भावनेतून निसर्ग कोपल्यावर अवघ्या कोल्हापूर नगरीला पुराचा विळखा बसला तेव्हा संवेदनशील मनाच्या सौरभनं वेळ वाया न घालवता आपल्या टीमसह तेथे जाऊन पीडितांना जीवनावश्यक वस्तू पुरवून मदतही केली। जेव्हा कोविडनं थैमान घालून सामान्य माणसांचे कंबरडे मोडले तेव्हा कृतिशील अशी सामाजिक जबाबदारी या आरोग्य दूतानं शिरावर घेतली। रुग्णांना रुग्णवाहिका, बेडची व्यवस्था अशा विविध आरोग्य सुविधा देण्यासाठी सौरभ अहोरात्र झटत होता। निव्वळ मदतीचा फार्स न उरकता जातीनं लक्ष घालून खात्रीशीर उपचार मिळत आहेत की नाही याबाबत हा तरुण सौरभ जागरूक होता। रुग्णांच्या कुटुंबियांना भारदस्त आधार देत होते आणि त्यांना दररोज जेवण आणि जीवनावश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा करत होते। लॉकडाऊनच्या कालावधीत संसर्ग अधिक वाढल्यावर निर्बंध अधिक कडक झाल्यावर गरजू नागरिकांना त्यांनी अधिक व्यापक मदतीचे धोरण पत्कारले। कुठल्याही शासकीय अथवा प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा करण्यापेक्षा त्यांनी रेशन, भाजीपाला, औषधे यांचे वाटप सुरू करून अडचणीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आणि प्रत्येक गरजूंना सर्व आवश्यक गोष्टी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सौरभ शिंदे आणि त्यांच्या टीमनं उचलली। हे दीर्घकालीन आव्हान असेल हे जाणून त्यांनी सेक्टर 7 घणसोली येथे रेशन दुकान सुरू करण्याची प्रक्रिया केली जेणेकरून रहिवाशांना अनुदानाच्या दरात रेशन उपलब्ध होईल। 26 वर्षाच्या तरुण वयात सौरभनं ग्राउंड समस्या समजून घेऊन समाजावर प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांची कार्यशैली नक्कीच निर्णायक ठरत आहे। एक खंबीर युवा मार्गदर्शक म्हणून सौरभरावांकडे पाहिलं जातं। परिणामी त्यांच्या भोवती तरुणांचा गराडा हा नेहमीच दिसतो। सौरभ तरुणांना चांगला अभ्यास करण्यास प्रवृत्त करतो आणि आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील मदतीचा हात देत असतो।
याचबरोबर ज्येष्ठ नागरिक देखील त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना नेहमी आशीर्वाद देताना दिसतात. राजकारणात सौरभ हाच बदल हवा आहे का हे आपण ठरवा, कारण मतदान करणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. योग्य उमेदवारांच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होण्यासाठी आपलं एक मत नक्कीच निर्णायक ठरू शकतं.